अंधश्रद्धेच्या अंधारातून विवेकाच्या प्रकाशाकडे 20 ऑगस्ट 2013 पुण्याच्या रस्त्यांवर सकाळीच्या शांततेला चिरत आलेल्या गोळ्यांच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। गोळ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या देहाला भेदून गेल्या, पण त्यांच्या विचारांना, त्यांच्या स्वप्नांना कुणीही स्पर्श करू शकलं नाही। शहीद डॉक्टर दाभोळकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक चळवळ होते। त्यांचं आयुष्य विज्ञान निष्ठता, तर्कशुद्धता आणि सामाजिक समानतेसाठी झगडण्यात गेलं। त्यांनी समाजाला विचारायला शिकवलं, का, कशासाठी, कोणाच्या फायद्यासाठी। अंधश्रद्धा, भोंदूपणा, जातीय भेदभाव आणि अज्ञानाविरुद्ध लढा देताना त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य धोक्यात टाकलं। त्यांचा संदेश स्पष्ट होता, विज्ञानावर विश्वास ठेवा, अंधश्रद्धेला बळी पडू नका, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कासाठी उभं राहा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, जरी तो लढा कठीण असला तरी। त्यांच्या बलिदान दिनी आपण फक्त त्यांच्या स्मृतींचा सन्मान करणार नाही, आपण त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवण्याची शपथ घेऊ। आपणही तोच मार्ग चालू जो त्यांनी आपल्यासाठी उजळून ठेवला। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आणि स्मृती निर्धार दिनांक 20 ऑगस्ट 2025, वेळ सकाळी 7:30 ते 8:30, ठिकाण विठ्ठल रामजी शिंदे पूल, पुणे। पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, विज्ञाननिष्ठ विचारांचे समर्थक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावं, कारण शरीर मरेल पण विचार अमर राहतात। आज तोच विचार, तीच मशाल आणि तीच लढाई पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे।